नमस्कार, मी वृषाली पाटील देश महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे प्रफुल्ल पटेलांना मिळालेल्या क्लीन चिटची। सीबीआय कडून प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट मिळाली। सीबीआय कडून 2017चा भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय। 2017ला सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। प्रफुल्ल पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियाचं कंत्राट देण्यासाठी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता। प्रफुल्ल पटेलांना सीबीआय कडून क्लीन चिट मिळाली। सीबीआय कडून प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळालाय। सीबीआयनं 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट आता दाखल केलेला आहे। विमान भाडेतत्वावर घेण्याच्या अनियमिततेचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता। नागरी उड्डाण मंत्रालयानं खासगी कंपनीसोबत करार केल्याचा पटेलांवर आरोप होता। 2007 ते 2009 या काळात सरकारच्या 840 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता। प्रफुल्ल पटेलांनी हे आरोप फेटाळले होते। कोणत्याही चौकशीसाठी आपण तयार असल्याचं पटेलांनी यावेळी सांगितलं होतं। 2017 साली सीबीआयनं या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। मात्र आता सीबीआयनं प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट दिलेली आहे।